नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे अक्कलकोटच्या योगीचे चमत्कार या स्रोतातील काही रंजक माहिती आहे आणि यात आपण स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमधील वास्तव्यावर आणि त्यांच्या कामावर जरा बारकाईनं बघणार आहोत. आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की म्हणजे स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये नक्की कसे स्थायिक झाले आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल इतका विश्वास, इतका आदर कसा निर्माण झाला. सुरुवात इथूनच करूया की ते अक्कलकोटला आले कसे, म्हणजे कुठून आले, याबद्दल काय माहिती आपल्या स्रोतात. हो, स्रोत त्याबद्दल सांगतो. असं म्हणतात की स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये एकदम म्हणजे अचानकच प्रकट झाले. ते नक्की कुठून आले, कसे आले, याबद्दल थोडी गुढताच आहे. सुरुवातीला तर ते गावाबाहेर एका वडाच्या झाडाखाली राहत असत. अगदी साधं राहणीमान. अच्छा, म्हणजे सुरुवात अगदी साधी होती. हो, आणि त्यांचं ते गूढ व्यक्तिमत्व यामुळे लोकांमध्ये आधी कुतूहल निर्माण झालं. कुतूहल. पण मग हे कुतूहल आदरात, श्रद्धेत कसं बदललं? असं काय केलं त्यांनी? हाच तर महत्वाचा भाग आहे. स्रोतानुसार स्वामींनी लोकांची दुःख दूर करायला सुरुवात केली, म्हणजे अनेकांना मदत केली. मदत म्हणजे नेमकी कशी? स्रोतात अनेक उदाहरणं दिली आहेत. जसं की गरजू लोकांना अन्न देणं, आजारी लोकांना बरं करणं, ज्यांना काही मानसिक त्रास आहे त्यांना आधार देणं. अशा प्रकारे हजारो लोकांच्या आयुष्यात त्यांनी सकारात्मक बदल घडवला असं स्रोत सांगतो. अच्छा, आणि म्हणूनच त्यांना चमत्कारी योगी म्हटलं गेलं असेल, बरोबर? अगदी. या चमत्कारांबद्दल काय सांगतो स्रोत? म्हणजे हे काय होतं नेमकं? हो, चमत्कारी योगी ही ओळख त्यांच्या कामामुळेच मिळाली. स्रोतात काही विशिष्ट घटना सांगितल्या आहेत ज्यांना लोक चमत्कार मानायला लागले. उदाहरणार्थ असं वर्णन आहे की त्यांनी दृष्टी नसलेल्यांना दृष्टी दिली. बापरे. हो, किंवा जे रोग बरेचसे नव्हते ते बरे केले. आता ह्या घटना खऱ्या होत्या की त्यामागे काही वेगळं कारण होतं यावर स्रोत जास्त बोलत नाही. पण महत्वाचं काय तर ह्या घटनांमुळे लोकांना खूप मोठा दिलासा मिळाला, मानसिक आधार मिळाला. खरंय. जेव्हा एखादी व्यक्ती अशा कठीण परिस्थितीत मदत करते तेव्हा ती देवदूतासारखीच वाटते. आणि याचमुळे मग ते प्रत्येकाचं श्रद्धास्थान बनले असतील. अगदी बरोबर. स्रोत हेच सांगतो. त्यांच्या कामामुळे लोकांना जी प्रत्यक्ष मदत मिळाली त्यामुळे ते फक्त आदरणीय व्यक्ती नाही राहिले तर लोकांचं श्रद्धास्थान बनले. श्रद्धास्थान ही मोठी गोष्ट आहे. हो, म्हणजे लोकांचा विश्वास वरवरचा नव्हता, तो खूप खोलवर रुजलेला होता. म्हणजे त्यांच्या असण्याने आणि कामामुळे लोकांच्या जगण्याला एक आधार मिळाला. पण ही जी श्रद्धा होती तिचं स्वरूप काय असेल? म्हणजे फक्त मदत मिळाली म्हणून कृतज्ञता की अजून काही? हा एक चांगला प्रश्न आहे. स्रोतातल्या वर्णनांवरून असं वाटतं की ही श्रद्धा फक्त भौतिक गरजा पूर्ण झाल्यामुळे नव्हती. स्वामी समर्थांच्या बोलण्यातून, त्यांच्या शिकवणीतून लोकांना एक प्रकारचं आध्यात्मिक मार्गदर्शन पण मिळत होतं. अच्छा, म्हणजे मानसिक शांतता वगैरे. हो, मानसिक शांतता, जगण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन. त्यामुळे ही श्रद्धा फक्त कृतज्ञतेपुरती नव्हती, त्यात एक भावनिक आणि आध्यात्मिक जोड होती असं वाटतं. म्हणजे दुहेरी परिणाम होता म्हणायचा, भौतिक मदत पण आणि मानसिक आधार पण. अगदी. म्हणूनच त्यांचं स्थान लोकांच्या मनात इतकं पक्क झालं. त्यांच्या कामामुळे लोकांचं दुःख कमी झालं, आधार मिळाला आणि याचमुळे त्यांच्याबद्दल समाजात एवढा आदर आणि श्रद्धा निर्माण झाली. हेच त्यांच्या श्रद्धास्थान बनण्यामागचं मुख्य कारण स्रोत आपल्याला सांगतो. बरोबर. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो. स्रोतात जसं सांगितलं आहे की दुःख दूर करणं, लोकांना आधार देणं आणि हे जे चमत्कार सांगितले जातात, ह्या सगळ्यामुळे जी श्रद्धा निर्माण झाली त्या श्रद्धेचं नेमकं स्वरूप काय असेल? ती फक्त म्हणजे गरज पूर्ण झाल्यामुळे आलेली एक तात्पुरती भावना होती की त्यात त्यावेळच्या परिस्थितीनुसार काहीतरी अधिक खोल, काहीतरी कायमस्वरूपी टिकणारं असं आध्यात्मिक आकर्षण होतं? यावर विचार करायला हवा.